नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कट करायचा हे पाहणार आहोत. चला तर मग मापे टाकूयात. तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. खालच्या साईडला आता आपण सरळ करून घेतलेली आहे लाईन मारून. आता उंची टाकूयात. इथे 14.5 इंच मला रेडी करून घ्यायचा आहे, म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिन घेते. आणि 3 पीस असल्यामुळे आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची, त्यामुळे आपण 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत. अर्धा किंवा पाऊण इंच घेतला तरी चालतो. आता इथे मी 16.5 इंचावर मार्जिन केली. त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे इथे मी 6 इंच आणि आर्महोल पण 6 इंच घेतलेला आहे. आता 36 इंच छाती असल्यामुळे चौथा भाग घेतलेला आहे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलं. त्यानंतर आता आपल्याला कंबर घ्यायची 34 इंचाची, म्हणजे 8.5 इंचावर मार्जिन करून घेते मी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता हे पूर्ण लाईन मी आखून घेते. आता हे इथपर्यंत आपला भाग झाला ब्लाऊजची मापे नॉर्मल टाकून. आता आपल्याला काय करायचे, प्रिन्सेस कटचे मापे टाकायचे आहेत. आर्महोलची गोलाई घेऊन घेते पहिले. त्यानंतर आता इथे अर्धा इंचाची मार्जिन आता आपण हुकपट्टी आणि आय हुकपट्टी करण्यासाठी सोडून देऊयात. त्यानंतर आता आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत. आता आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे 3.5 इंचावर. या साईडला 3 इंच, कमरेकडे 3 इंच आणि छातीच्या भागाकडे 3.5 इंच. आता इथं आपण जशी आपली कटोरीला आपण क्रॉस पट्टी आखतो तशी आखून घ्यायची. बघा, डार्क करून दाखवली मी तुम्हाला. त्यानंतर आता 3.5 इंचावर मार्जिन करायची. जिथून अर्धा इंच मी मार्जिन सोडलेली होती तिथून आपल्याला 3.5 इंचावर मार्जिन करून मध्यभागी 1.5 इंच असा आपण पॉईंट काढले 2. आता हे 2 पॉईंट वाढवले म्हणून आपण आता इथं 1.5 इंच वाढवून घेऊयात. वरच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचं, कारण इथे आपल्याला अर्धा ते पाऊण इंचापर्यंत आपल्याला वरती गोलाई घ्यायची आहे. आता ही लाईन मारून घेते मी. त्यानंतर आता आपण उभा टक्स टाकूयात. इथं 1 इंचावर मार्जिन करून घेतली आणि तिथून अर्धा इंचावर मार्जिन करून हे 2 पॉईंट काढले. आता हे पॉईंट आपण एकमेकावर जोडून घेऊयात आणि त्यानंतर उभा टक्स टाकून घेऊयात. बघा, इथं बरोबर 4.5 इंचावर मी मार्जिन करून उभा टक्स टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथून परत थोडासा कट करून घ्यायचा भाग, म्हणजे गोलाई छान येते. तो भाग कट करून घ्यायचा आहे मला. ही झाली आपली प्रिन्सेस कटची टक्स. आता गळ्याची कटिंग करून घेऊयात आपण. 3 इंचावर गळा आखून घेतला मी आणि 7 इंच उंची घेऊन एक चौकोनी बॉक्स बनवून घेते. त्यानंतर इथं हवा तो तुम्ही आकार टाकू शकता. मला गोल आकार टाकायचा आहे तर मी गोल आकार टाकून घेते. आता आपण कटिंग करून घेऊयात भाग. तर शेवटची मार्जिन आहे तिथूनच कट करून घ्यायचं. त्यानंतर हे एक भाग, आता हे दोन्ही भाग आपण वेगवेगळे करून घेऊयात.
बघा ही झाली आपली 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग। आता स्टिचिंग कशी करायची तेही पाहून घेऊयात। आता मी अस्तर आणि ब्लाऊज पीस कट करून घेते आणि शिलाई कशी करायची तेही तुम्हाला दाखवते। आता बघा हे पूर्ण पार्ट आपण अस्तरला जोडून घेऊयात, अस्तर आणि ब्लाऊज पीस। ते एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं। चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करा। ते पूर्ण अस्तर जोडल्यानंतर आपण त्यानंतर पूर्ण ब्लाऊज जोडायला घेऊयात। इथेही एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं अस्तर बरोबर। दोन्ही भाग चेक करून घ्यायचे व्यवस्थितरित्या एकसारखे आलेत का ते, दोन्ही बाजू वेगवेगळ्या आल्या पाहिजे। आता हे एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता राहिली आपली क्रॉस पट्टी जोडायची। आता ही सरळ कपड्यावर ठेवून मी जोडून घेते। त्यानंतर यावरती दाबटीप टाकून ही खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला। आता खालच्या साईडला फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते। ते एक्स्ट्राचा कापड कट करून आता आपण हे तिन्ही पार्ट जोडायला घेऊयात। हे झाले 3 पीसचे 3 पार्ट। आता आपण जोडून घेऊयात। कपडा उलट-सुलट पाहून व्यवस्थित जोडून घ्यायचा, कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही आणि 2-2 शिलाई मारून घ्यायच्या। तर यावरती आपण क्रॉस पट्टी जोडून घेऊयात। मोठा भाग ते छातीकडच्या साईडला आणि छोटा भाग कमरेकडच्या साईडला असा जोडायचा आहे क्रॉस पट्टीचा। तर यावरती पण अजून एक शिलाई मारून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे आपला जोडून झालेला आहे पार्ट। आता दुसरा पार्ट जोडायला घेऊयात आपण। तर हे पार्ट वरच्या साईडकडून खालच्या साईडकडे जोडत आहे मी। त्यानंतर यावरती 2 शिलाई मारून फिनिशिंग द्यायची छानपैकी। आता राहिली आपली हुक पट्टी आणि लूप पट्टी, तीही आपण जोडून घेऊयात। बघा ही 1.5 इंचाची मी हुक पट्टी तयार केलेली आहे। ते मी डाव्या साईडला जोडत आहे। तर यावरती एक दाबटीप टाकून घ्यायची आणि खालच्या साईडला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। त्यानंतर आता लूपपट्टी मी उजव्या साईडला जोडत आहे आणि ती उलट दिशेनं जोडून
सरळ करून त्या वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. ते वरती आपण एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायची आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता दोन्ही पार्ट चेक करायचे, मापाच्या ब्लाऊजनुसार आहेत का ते. मापाचा ब्लाऊज पण ठेवून चेक करून गळ्याच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या. त्यानंतर आता इथं पायपिंग करून घ्यायची आहे. आता ही मी पायपिंग करत नाही, खालच्या साईडला फोल्ड करून घेते. त्यामुळे एकदा दाबटीप टाकून तो कपडा खालच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता दुसऱ्याही भागाला मी अशाच प्रकारे कापड जॉईंट करून जोडून घेणार आहे. आता इथे लूप तयार करून घेत आहे मी. 5 लूप तयार करून घेते मी. हवं तर तुम्ही 6 पण लावू शकता, त्यामुळे फिनिशिंग अजून छान येते आणि ब्लाऊज पण एकदम पॅक बसतो. आता इथं डबल फोल्ड करून 2-2 शिलाई मारून घ्यायच्या रफ करून. आता दुसऱ्या साईडला इथे पण आपल्याला कापड जॉईंट करून गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर आता आपला हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण कटिंग आणि शिलाई झालेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला आणि यामध्ये तुम्हाला शिकायला आवडलं का हे कमेंट करून सांगा. धन्यवाद.